रसिक श्रोते हो, गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोपरगाव जिल्हा अहमदनगरचे जनसंपर्क अधिकारी राधाकिसन देवरे लिखित एका प्रतिम लेख एक धागा सुखाचा. अभिवाचन उमेश शिंदे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. मित्र हो, कविश्रेष्ठ ग दि. माडगुळकर यांनी माणसाच्या आयुष्याच्या वाटचालीचं अतिशय सुंदर आणि वस्तुनिष्ठ दर्शन या ओळींमधून घडवलेलं आहे. माणसाचं आयुष्यच मुळात 3 अंकाचं नाटक आहे मित्रांनो. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण या तिन्ही अवस्थेतील आपल्या भूमिका साकार करताना शेवटच्या अंकाचा पडदा केव्हा पडतो ते मात्र कुणालाच सांगता येत नाही. आणि एकदा पडदा पडला की आयुष्याच्या या रंगमंचावरील आपले काम थांबतं बरं का. किंबहुना ती भूमिकाच पुन्हा सादर करायला मिळत नाही. आयुष्याचा प्रवास अनाकलनीय आहे हे माहीत असूनही मृगजळामागे धावण्याची आपली वृत्ती तो सोडत नाही. त्या मृगजळामध्ये त्याला आशेचा किरण दिसतो खरा, परंतु जवळ गेल्यावर तेच मृगजळ आणखी पुढे पुढे धावत असते. माणूसही त्याचा पाठलाग सोडत नाही. तो त्या मृगजळात जीवन अर्थात पाणी शोधित असतो. माणसाचं बालपण निर्विकारपणे निघून जातं. सुख काय आणि दुःख काय याची थोडीशी कल्पना बालपणात येऊ नये अशी व्यवस्थाच निसर्गानं करून ठेवलेली आहे बरं का. पुढे हळूहळू तारुण्यात प्रवेश करताना आपण माणूस आहोत याची जाणीव व्हायला लागते. जबाबदाऱ्यांचे पहाश गळ्याभोवती आवळायला सुरुवात झाली की मग सुखदुःखाची ओळख पटायला लागते आणि मग धावपळ सुरू होते ती सुख शोधण्यासाठी. सुखदुःख म्हणजे झाडाला लगडलेली फळं आहेत असं आपण गृहीत धरू. दगड मारून एखादं फळ पाडावं असं वाटत असलं तरी ते सहजासहजी पडत नाही बरं का. अनेक दगडांचा भडीमार केल्यानंतर एखादं फळ जमिनीवर पडलं तरी ते गोड असेल असंही नाही. कदाचित ते किडलेले देखील असू शकते. म्हणजे इतके परिश्रम केल्यानंतरही मनासारखं झालं नाही तर साहजिकच माणूस दुःखी होतो. नंतर त्याला कळते की या झाडावरची सर्वच फळं कडू आणि किडलेली आहेत. इथेच मग सुखदुःखाची व्याख्या जन्म घेते. एका फळासाठी 100 दगडे मारावे लागतात तरीही फळ लवकर पडत नाही. पडले तरी ते निकृष्ट निघते. यात मानवी जीवनाचं संचित दडलेलं असतं मित्रांनो. मित्र हो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ही संत वचने माणसाच्या आयुष्याशी खूप निगडीत आहेत बरं का. माणसानं सुखाचा शोध जरूर घ्यावा आणि तो घेतलाही पाहिजेच. कारण आयुष्याचे 3 अंकी नाटक रंगवताना सुखाचा साज शृंगार चेहऱ्यावर असायलाच हवा. 2रा अंक संपवताना 3ऱ्या अंकाला जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा पहिलं तीर डोळ्यासमोर दिसतो. वार्धक्याने वाकलेल्या आयुष्याच्या झाडाची पानं एक एक करून गळून पडायला सुरुवात होते. मागे वळून पाहताना मग जाणीव होते की अरे, आपण इतक्या लांबचा प्रवास करून आलो पण सुख शोधायचे राहूनच गेले. दुःखाच्या 100 धाग्यातला एखादा तरी सुखाचा धागा हाती लागावा. ज्याने संपूर्ण वस्त्र विणता आलं नाही तरी फाटलेल्या वस्त्राला जोडता तरी येईल. हा विचार त्यावेळी माणसाला अस्वस्थ करून जातो. पहिलं तीराकडे जातानाही पाठीवरल्या गाठोड्यात सुख चाचपडताना सायंकाळ कधी होऊन गेली ते माणसाला कळतच नाही बरं का. आणि मग इथेच आयुष्याचा 3रा अंक संपतो.
आणि पडदा पडतो.